तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आहे एक बाईक राईडचा आणि प्लस आम्ही चाललो ट्रेकिंगला सुद्धा. तर आणि ही जी गँग आहे त्यांची पहिली राईड, हा माझा भाऊ आहे आणि याची पहिली बाईक राईड, ह्याचीच काय सगळ्यांची पहिली राईड आहे. आणि आम्ही कुठे चाललो आहे तुम्हाला हे सांगतील. तर आम्ही चाललो आहोत रायगड. चलो, गणपती बाप्पा. क्रॉस केलं आहे आणि आम्ही आता पहिल्या ब्रेकला थांबलो आहे टी ब्रेकसाठी. पण आम्ही इथे आल्यानंतर गाडी टी आहे त्यामुळे कॉफी प्यायला लागते. तर एक माझा भाऊ, याची पहिली राईड आहे. तर कसं वाटतं? आम्ही ब्रेक कशाला घेतला? कारण की सगळ्यांचे कुले खूप दुखत आहेत त्यामुळे. सगळ्यांचे कुले सुजलेले. कुले 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 म्हणजे आमची कॉफी आलेली आहे मस्त. थंडी एवढी बेकार पडली नाही. ते मुंबईमध्ये ह्याच्या 10% पण नाही. चिअर्स. आमचा दुसरा ब्लॉग एक्स्ट्रा कॉफी पाहिजे आणि कॅरी केलेली आहे. आणि मस्त गोप्रो वगैरे आणलाय तुला एकदम सगळे शूट याच्यातून करणार आहे आम्ही रायगड. मध्ये की आम्हाला ना अशी थंडी वाजत होती आणि अचानक असं झालं की फॉग एवढा वाढला की आम्हाला काही दिसत नाही. आणि हे बघा पूर्ण गारवटलं आहे मी सगळे. पाहायला खूप थंड आहे रे. थंड लाग रहा है. तुम्हाला फॉग थांबा तुम्हाला मी फॉग दाखवतो. काय माहिती मला दिसतंय की नाही. पूर्ण 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 धुकं पडले तिथे. हा फॉग आहे. ही धूळ नाहीये. हे जे दिसतंय ना हे धूळ नाहीये. हा पूर्ण फॉग आहे. हे बघा सगळ्यांचे हात आकडले ड्राईव्ह करून करून. थंडी वाजते बॉडी गरम करायला काय करतात. गाईज आम्ही आता ऑलमोस्ट 15 किलोमीटर आहे गडापासून. पण आम्हाला मध्येच एक असा स्पॉट भेटला जिथे आम्ही थांबलो आहे आणि तो स्पॉट तुम्हाला दाखवतो मी. पोचलोय रायगडच्या पायथ्याशी आणि नाश्ता करून आम्ही ट्रेक करत. सगळी आता मस्त पोट भरून घेतात कारण की आता चालायचं सगळं. अरे आरामात का जीप चावली यार. हा कोणी एक कावळा आला. चावली. हा चावून गेला बाजूला. तर मंडळी आम्ही पोचलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी आणि तिथे आम्हाला 4 तास लागला पाहिजे होता. आम्हाला 7 तास लागला पोचायला इथे. आणि हे आमचे रायडर्स फर्स्ट टाइम होता यार म्हणून. आठ 8:20 आम्ही ट्रेक चालू केलाय. तर बघूया वरती पोचायला आम्हाला किती वेळ लागतो. गड चढून आम्हाला 15 मिनिटं पण नाही झालेत आणि इलेक्ट्रिक पावडरची गरज पडते. पूर्ण गड चढायचा वाटते.
काय माहिती कसं व्हायचं पुढे. आणि मला माहित होतं की होणार आहे, मग मी बॅकअपसाठी हे इलेक्ट्रॉल आणून ठेवलेलं. हाऊ द जोश. कसं वाटतंय? बेकार. छाती फुलली आहे माझी आता, सवय नाही ना. बघू आता कसं चढतोय आपण. रेस्ट घेत चढलो ना आरामात चढतो आपण. तुम्ही असं बघू शकता की आम्हाला तो तिथे आम्हाला तो भिंत दिसायला लागली किल्ल्याची. छत्रपती शिवाजी महाराज की. मंडळी आम्ही आता त्या स्पॉटला चाललो जिथे महाराजांचा शिवराज्याभिषेक झालेला. आता आम्ही चाललो आहे महादेवाच्या मंदिरात आणि त्याच्याच बाजूला आहे महाराजांची समाधी. तर तेच बघू आता. चला, हा आमचा टूर गाईड आहे ओमकार परब. हाच आम्हाला सगळं गाईड करतोय. माणूस ठेवला चपलांची नजर ठेवायला आणि तो कशी नजर ठेवतो बघा पुन्हा. ऊन खूप वाढलेलं आहे आणि गडावर गर्दी सुद्धा खूप वाढली म्हणून आम्ही घरी जायला निघालो. खूप समज रोपवेला गर्दी नाही भेटला. सगळे आता दमले आहेत, कोणाकडे ताकदच नाही आहे की गड आता उतरायची. म्हणून आम्ही डिसाईड केले की आम्ही सगळे आता रोपवेने खाली जाणार आहे आणि रोपवेने जायला म्हणून आम्ही लवकर आलो इकडे. आणखी जर आज बरेचसे असे स्कूलचे पिकनिक्स वगैरे आले पण आम्ही जर लेट केलं तर आम्हाला 1.5 ते 2 तास वेटिंग लागेल असे आम्हाला वरचे दुकानदार बोलले. आम्ही लवकर आलो आणि आम्हाला इथे बिलकुल गर्दी नाही भेटली. तर आणि आमचा डायरेक्ट नंबर आला. अशी फिजिकल तिकीट असते ती तुम्हाला पर कॉस्ट 225 रुपये पडते. फक्त खालून वरती यायचं असेल किंवा वरतून खाली यायचं असेल तर 1 वे ट्रिप. आणि ही रोपवे झाली आहे सुरू. आम्ही पोचलो सुद्धा खाली, म्हणजे आम्हाला चढायला 2 तास लागलेले आणि उतरायला आम्ही 4 मिनिटात खाली आलो. किती टाईम आणि एनर्जी वाचली आमची. फायनली आमचा हा प्लॅन खूप सक्सेसफुल झाला. खूप टाईमपासून आम्ही हा प्लॅन करत होतो आणि त्या पोरांची पण पहिली राईड होती. त्यांनी पण खूप एन्जॉय केलं या राईडमध्ये. सो खूप मजा आली. प्लॅन केलेला तसाच झाला. हां
सगळे प्रॉपर कट टू कट चालत होते एका लेनमध्ये वगैरे एकदम प्रॉपर आलो प्रॉपर सगळं बघितलं आणि येताना जो रोपवे जो एक्सपिरियन्स होता हा मजा आली खरंच मजा आली. ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्कीच करा आणि शेअर तर त्याच्या अजून कराच कर.